इथे आता आम्ही मंदिराच्या परिसरात पोहोचलोय. हेच ते वडाचं झाड आहे जिथे पहिल्यांदा जे बंकटलाल आहेत ना त्यांना गजानन महाराज दिसलेले होते. आज वुमन्स डे आहे तर सगळ्यांना वुमन्स डेच्या खूप सारे हार्दिक शुभ. नमस्कार मित्रांनो, मी अमेय पेडणेकर तुमच्या सगळ्यांचा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. तर आज आम्ही जाणार आहोत शेगावला गजानन महाराजांचं दर्शन करायला. म्हणजे माझी पूर्ण फॅमिली आणि चाळीतले 7-8 जणांचा 12 ते 13 जणांचा ग्रुप मिळून आज आम्ही जाणार आहोत शेगावला. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेगावचं दर्शन आणि तिथे जायचं कसं, तिथे राहायचं कुठे, तिथे जायचा यायचा खर्च किती होईल या सगळ्या गोष्टीची माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता इथे आमची तयारी झाली आहे, आता निघायचं आहे बाहेर. हा बघा इथे तक्षील बघा. तक्षील हाय कर, कुठे चाललो आहे सांग? कुठे? शेगाव. इथे पिंकी ताई आहे, पप्पा आहेत, इथे वहिनी आहेत आणि आतमध्ये मम्मी तयारी करते आहे. तर इथे तयारी झाली आहे आणि आता आम्ही निघतो आहे. तर देवाच्या पाया पडूया आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर आम्ही आता ज्या ट्रेननी प्रवास करणार आहे त्या सेवाग्राम ट्रेन आहे. CST वरून ती 2:55 CST वरून निघते आणि इथे ठाण्याला जवळपास 3:30 वाजता पोहोचणार आहे आणि ट्रेन नंबर आहे 12139. तर आता आम्ही निघतो आहे इथून ठाण्यासाठी. आम्ही ठाण्यावरून ट्रेन पकडणार आहे. आता आम्ही ठाण्याला पोहोचलो आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 5वरती गाडी लागणार आहे. इथे बघा सगळे, तेजल आहे, निहारिका, वहिनी, पप्पा, या आमच्या केरकर काकी, इथे दाजी, इथे रियाची मम्मी, इथे माझी मम्मी, दादा आहे, चाची. हा बघा तक्षील राहिलं बाबा, तक्षील मोठा माणूस राहिला आमचा. इथे पाटी करंजेकर काकी आहेत, इथे आमची बेबी ताई आहे. ही सदा दुर्गा टूल्स अँड ट्रॅव्हल्स म्हणून ट्रॅव्हल एजन्सी आहे. तर कोणाला ट्रॅव्हल बुक करायचे असतील तर इथून बुक करू शकता तुम्ही ताईकडून. तिचा नंबर आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. आणि इथे आमचे पप्पा आहेत. तर आता आम्ही ट्रेनची वाट बघतोय. हे बघा ही आमची आता ट्रेन आली आहे. वुमन्स डे आहे तर सगळ्यांना वुमन्स डेच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. आणि इथे केक आणलाय, सगळे केक कापतायत. चला हो काकी. हॅपी बर्थडे नाही. तरी ते केक कापून आता झालाय. सगळ्यांना परत एकदा वुमन्स डेच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. चला कापा लवकर द्या आम्हाला. तर मित्रांनो रात्रीचे 1:45 झाले आणि आता आम्ही इथे शेगावला पोचलो आहे.
ट्रेन जवळपास अर्धा पाऊण तास लेट झाली आहे. हे बघा आमची निहारिका बघा, उतरायचं आहे, स्वतः उतरायचं आहे तिला. तर इथे आम्ही पोहोचलो आहे, पण बस आत्ता आम्ही पोहोचायच्या अगोदर जस्ट 2-3 मिनटं अगोदर निघून गेली. तर परत वाट बघायला लागेल म्हणून आता इथून आम्ही ऑटो करून जातो आहे, भक्तनिवासला जातो आहे आम्ही. कारण इथे 4 यांचे टोटल आहेत भक्तनिवास आहेत. तर मंदिराच्या जवळपास आहे त्या आणि भक्तनिवासमध्ये आम्ही जातो आहे आता. हे बघा, ह्या भक्तनिवासा म्हणजे गाड्या आहेत. या गाड्या आपल्याला इथे भक्तनिवासमध्ये आणून सोडतात. आमची थोड्या वेळासाठी चुकली गाडी. हे बघा, इथे जर कोणाला चौकशी करायची असेल भक्तनिवास 3, 4, 5 आणि 6 तर इथे चौकशी करायची इथे. तर मित्रांनो, शुभ सकाळ. आता आम्ही सगळे चालले आहोत, मंदिरात जातो आहे. इथे काल ना आम्हाला हॉटेल आणि काय भेटले नाही, म्हणजे त्यांचा भक्तनिवास आहे ना तिथे भक्तनिवासमध्ये रूमच अवेलेबल नाही. कुठच्याही 4 भक्तनिवास आहेत, त्या 4पैकी कुठच्या पण भक्तनिवासमध्ये ना रूम्स अवेलेबल नाहीत. तर मग आम्ही इथे बाजूला एक हॉटेल बघितलं, खूप फिरलो. तर इथे हॉटेलमध्ये थांबलो आहे आम्ही एका, आणि इथून या हॉटेलपासून 5 मिनटाच्या अंतरावरती इथे मंदिर आहे. तर आता आम्ही सगळे दर्शनाला चाललो आहे तिथे. इथे आता आम्ही मंदिराच्या परिसरात पोचलो आहे. इथे ॲरो दिला आहे बघा मंदिरात जाण्याचा मार्ग म्हणून. तर इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे. इथे डावीकडे गेलं की इथे चप्पल आणि काढून ठेवायचा स्टँड आहे. तर हा मंदिराच्या बाहेरचा पूर्ण परिसर आहे, आणि इथे चप्पल काढणे ठेवायचा कक्ष आहे, आणि इथे ना एक हे नागदेवताचं मंदिर आहे. इथे हा त्रिशूळ बघा केवढा मोठा आहे, शंकराची मूर्ती आहे याच्यावरती. बघा, हा इथून वरती समाधी दर्शनाकडे जायचा मार्ग आहे. तिकडून पण एक आहे आणि इथून पण एक आहे. हा मुखदर्शन आहे आणि इथे समाधी दर्शन आहे. चला हळूहळू हळूहळू. हे बघा, हे समोर मंदिर आहे, मंदिराचा कळस दिसतो इथून. तर हा बघा, हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. मंदिरात मस्त असं सुंदर असं नक्षीकाम, कोरीव काम केलं आहे. मस्त वाटतं एकदम, आणि आजूबाजूचा परिसर पण एकदम स्वच्छ आहे, एकदम स्वच्छ आहे ना. आमचं दर्शन पण जवळपास 15 मिनटात झालं दर्शन. आतमध्ये ना आणि फोटो आणि काढायला देत नाहीत, तर त्याच्यामुळे आपण आतमधला व्हिडिओ आणि शूट करू शकलो नाही. आणि या साईडला देणगी कक्ष आहे, आणि इथे तुम्ही देणगी दिली ना की तुम्हाला एका पावतीवर एक पुडी प्रसादाची भेटते. हे बघा, इथे देणगी कक्ष आहे. आमचे सगळेजण इथे बसले आहेत, मम्मी पप्पा. आणि हे बघा, तक्षिलला झोप आली आहे, आणि आमची बोवाले बघा भाई.
हे बघा इथे लिहिलंय सोन्या चांदीची कुठचीही वस्तू इथे स्वीकारली जाणार नाही. इथे पूर्ण हे काउंटर आहेत, देणगी कक्ष आहेत. वरती सगळे जुने फोटो आहेत गजानन महाराजांचे. आणि इथे आतमध्ये प्रसादालय आहे, इथे आतमध्ये प्रसाद देतात. इथे आतमध्ये ना जिथे गजानन महाराज विश्रांतीसाठी आणि बसायचे ना ध्यानस्थळ आणि आहे आतमध्ये. आणि जर कोणाला पारायणाने करायचं असेल तर तिथे आतमध्ये जाऊन ते पारायणाने वाचू शकतात. तिथे सगळे आतमध्ये बसले आहेत. आता आतमध्ये आम्ही जाऊन पाया आणि पडून आलो त्यांच्या तिथे जे ध्यान मंडप आहे तिथे जाऊन. तर इथे मंदिरातून बाहेर आल्यावर इथे महाप्रसादालय आहे. सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत महाप्रसाद भेटतो इथे. तर इथे आता आम्ही चाललो आहे. अरे बघा आता प्रसादालयात आम्ही आता प्रसाद घेतो आहे. तर जेवणात चपात्या 2 चपात्या येतात, भात डाळ, पिठलं आहे, इथे भाजी आहे आणि लाडू आणि केळं. तर आता सुरुवात करूया. आम्ही जेवायला सुरुवात करतो. हे बघा हे पूर्ण महाप्रसादालय आहे. इथे वरच्या माळ्यावर पण आहे. मित्रांनो आता आमचं इथलं दर्शनाने झालं आहे आणि आता आम्ही ना इथे आनंद सागर म्हणून एक गार्डन आहे, त्या आनंद सागरमध्ये आलो आहे. तर आता जाऊया आपण आतमध्ये. तिथे बघा पाठीमागून एंट्री आहे इथून. पुढे जातोय. हे बघा इथे हे आतमध्ये शंकराचं मंदिर आहे. हे बघा हे समोर मंदिर आहे. आणलेली तिथेच राहिली. इकडे नंदीची मूर्ती बघा केवढी आहे. इथे आहे, तिकडे पण आतमध्ये पण आहेत. हे बघा हे समोर साक्षी गणेश मंदिर म्हणून आहे. आता आम्ही तिथे चाललोय. तर इथे आतमध्ये आध्यात्मिक केंद्र आहे आणि आतमध्ये सगळ्या साधू संतांच्या मूर्ती आहेत. आपण बघूया आतमध्ये जाऊन.
गोरखनाथ. तर आता आम्ही तिथून आनंद विहार मधून फिरून आलो आहे आणि आता इथे थोडं पुढे आलं ना, आनंद विहारच्या पुढे 2-3 किलोमीटर वरती की इथे महालक्ष्मीचं मंदिर आहे. तर त्या मंदिरात आता आम्ही जातोय. बघा हा इथे एंट्री गेट आहे त्याचा मंदिराचा. बघा इथून खाली गेलात की 12 ज्योतिर्लिंग आहे. तर इथे आता आम्ही ते ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायला चाललोय. आणि ते बघा एक कुबेरांची मूर्ती आहे. तर आता त्यांचं दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मस्त आहे ना, शंकराची मूर्ती पण मस्त आहे एकदम. ओम नमः शिवाय. हो इथेच बाजूलाच आहेत वाटतं सगळे 12 ज्योतिर्लिंगांचे. हा बघा इथे पण आहे आतमध्ये. ओम नमः शिवाय. आणि याचा अर्धा भाग नेपाळमध्ये आहे, पशुपतीनाथ. कुठचा? केदारनाथचा. जेव्हा त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला ना, तर ते बैलाचं हे वरचं असतं ना, तर हे वरती आलं. आणि जे पुढचं वगैरे आहे ना ते पशुपतीनाथला आहे. मग केदारनाथ झालं की पशुपतीनाथ केल्यानंतरच दर्शन पूर्ण होतं. महाशिवरात्रीला काल होती. हो हो. प्रत्येक ज्योतिर्लिंगाची नावं लिहिली आहेत तिथे बाजूला. हे बघा पशुपतीनाथ ती सांगत होती ना बेबी ताई. बाय. इथे मंदिराच्या बाजूला ना छोटंसं गार्डन आहे लहान मुलांना खेळायला. बघा आमचा तक्षील बसलाय तिथे, झोका घेतोय.
विश्वात्मानं परायणम् नारायणपरो ज्योतिरात्मा नारायणः परः नारायणपरं ब्रह्म तत्त्वं नारायणो वा एष एतन्मण्डलं तपतितत्प्रकारचस्तदृचा मण्डलपुंसदृचा तर आता इथे ना आम्ही हे शेगाव मधले 5 धाम आहेत ते 5 धाम करणार आहे. त्यातलं हे पहिले एक आहे शंकराचं मंदिर आहे. इथे ते आम्हाला सांगत होते की गावातला कुठचा घोडा आहे ना तो उसळला होता, म्हणजे ऐकत नव्हता कोणालाच, तर त्याला इथे गजानन महाराजांनी शांत केलेलं. तर इथे आपण जाऊया आता आतमध्ये दर्शन घेऊया. तर आम्ही ना हे दुसऱ्या ठिकाणी आलो आहे. इथे हे गजानन महाराजांचं प्रकट स्थळ आहे. हे बघा इथे लिहिलेलं आहे वरती. हे बघा हेच ते वडाचं झाड आहे जिथे पहिल्यांदा जे बंकटलाल आहेत ना त्यांना गजानन महाराज दिसलेले होते. इथेच त्यांनी त्या उष्ट अन्न जे खाल्लं होतं ते ह्या झाडाखालीच खाल्लेलं होतं. हे बघा इथे ते इथे बाजूलाच ते बंकटलाल आहेत ना त्यांचं घर आहे. हे बघा इथे लिहिलं आहे रो बंकट सदनकडे जाण्याचा मार्ग. हे बघा हे पूर्ण बंकटलाल आहेत ना त्यांचं हे घर आहे. इथे माहिती लिहिली आहे. हे बघा इथे बंकटलाल आहेत त्यांचा फोटो आहे आणि इथे त्यांची मूर्ती आहे. हे बहुतेक त्यांनी हे वापरलेलं आहे वाटतं. हे त्यांचं आहे वाटतं वजन काटा. हे बघा हे आता आम्ही जी 5 धाम करतोय ना त्याच्यातलं हे 4थं मंदिर आहे. इथे असं बोललं जातं की ते महाराज येऊन बसायचे तर तेव्हा पाटलांची जी कोण मुलं होती त्यांनी ना महाराजांना उसांनी मारलेलं. तर इथे आतमध्ये सगळी माहिती लिहिली आहे काय काय झालेलं होतं या मंदिरात. तर आता आम्ही शेवटच्या ठिकाणी पोहोचलो. इथे कृष्णाजींचा मळा म्हणून आहे. हे बघा इथे माहिती लिहिली आहे की गजानन महाराजांनी जळत्या पलंगावर बसून ब्रह्मगिरी गोसावी यांचं गर्वहरण केलेलं होतं ते स्थळ. हे बघा इथे आहे तो कृष्णाजींचा मळा. काला खट्टा खाऊया बाबू. काला खट्टा बाय. काला खट्टा.
हा बघा, हा कृष्णाजीच्या मळ्यातल्या आजूबाजूचा परिसर आहे इथे. हे लोक सगळे इथे बसले आहेत इथे झाडाखाली सावलीला. तक्षिल लागेल हा बघा काय करतोय तक्षिल आमचा. इथे आता थोडे गोळे खात आहेत ते लोक, काला खट्टा. आणि तक्षिलचा आमचा पहिला नंबर लागलाय, तो बघा तिकडे जाऊन बसलाय. हे बघा इथे पोपट बघा किती आलेत, आवाज बघा किती येतोय. हे बघा तर मित्रांनो, आता आमचं हे शेगावमधलं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आहे. 7:30 वाजताची इथून शेगाववरून ट्रेन आहे, नागपूर मडगाव स्पेशल म्हणून ट्रेन आहे. 01139 नंबर आहे त्या ट्रेनचा. तर आता आम्ही ट्रेनची वाट बघतो आहे. पाठी बसले आहे सगळे. पप्पा आहे तिथे पाठीमागे, दाजी आहेत. तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जवळपास 6:15 दरम्यान शेगाववरून घरी पोचलो आहे. तुम्हाला इथून शेगावला जायचा आणि तिथे फिरायचा खर्च किती येईल ते थोडाफार सांगतो. तर आम्ही इथून म्हणजे CST टू शेगावला जायची आमची तिकीट 355 रुपये होती आणि शेगाव टू कल्याण अशी 405 रुपये तिकीट होती. म्हणजे तिकिटीचा खर्च जवळपास 760 रुपये झाला पर पर्सनचा. आणि तिथून जर तुम्ही शेगावला उतरलात तर शेगावला उतरून ट्रेनच्या फ्रिक्वेन्सीनुसार त्यांची एक बस असते, ती तुम्हाला फ्रीमध्ये भक्तनिवासमध्ये घेऊन जाते. आणि जर तुमची बस चुकली किंवा गर्दी असेल बसला तिथे बसायला आणि भेटलं नाही बसमध्ये, तर स्टेशन टू भक्तनिवासपर्यंत 20-20 रुपये शेअरिंगमध्ये रिक्षा असते. तर ती तुम्हाला 20-20 रुपये शेअरिंगमध्ये रिक्षा भक्तनिवासपर्यंत सोडते. आणि तिथे भक्तनिवासमध्ये जवळपास 250 रुपयापासून रूम अवेलेबल असतात, डबल बेड. तर तुम्ही एकटे गेलात किंवा तुमची फॅमिली आणि असेल तर ते खर्च तेवढा डिवाईड होऊन जातो रूमचा. म्हणजे जर एकटे गेलात तर पकडा 250 रुपये पकडलेत तर तिकीट आणि रूमचा 1000 रुपये होऊन जातो. आणि तिथे 5 धाम आहेत, तर ते 5 धाम फिरायचे ऑटोने फिरायचे, एका धामचे 10 रुपये. म्हणजे असे 5 धाम फिरायचे पर पर्सन ते 50 रुपये घेतात. तिथून पुढे जर तुम्हाला आनंद सागर त्या गार्डनला जायचं असेल तर तिथे रिक्षावाले पर सीट 20 रुपये घेतात. त्या आनंद सागर गार्डनमध्ये अजून पूर्ण गार्डन चालू झालं नाही आहे. तिथे फक्त आतमध्ये शंकराचं मंदिर आहे आणि एक गणपतीचं मंदिर आहे आणि आतमध्ये थोडंसं फिरायला आहे. तर असे तिथे 20 रुपये घेतात जायचे. आणि त्या आनंदसागरच्या पुढे ना अजून 2-3 किलोमीटरवरती महालक्ष्मीचं मंदिर आहे, सुंदर असं महालक्ष्मीचं मंदिर आहे. तर तुम्ही आता त्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर तिथून परत पुढे जायचे 20 रुपये आणि तिथून परत रिटर्न यायचे 20 रुपये मंदिरापर्यंत, असे 40 रुपये ते घेतात. तर टोटल खर्च म्हणजे रिक्षाचा 110 ते 130 रुपयापर्यंत ऑटोचा खर्च होऊन जातो. म्हणजे ते 5 धाम, आनंद सागर
गार्डन आणि महालक्ष्मीच्या मंदिरापर्यंत जायचे. तर असा जवळपास बघायला गेलं तर तुम्हाला, आणि तिथे आजूबाजूला जर तुम्हाला काही घ्यायचं असेल किंवा काही खायचा प्यायचा खर्च असेल तर तो पकडून तुम्ही असा चला की 1200-1300 रुपयापर्यंत तुमचा असा पर पर्सन पर हेड खर्च येऊन जातो. आम्ही तर तिथे प्रसादालयातच आम्ही जेवलो 2 टाईम. तिथे प्रसादालय सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालू असतं. तिथे फ्रीमध्ये जेवण असतं. तर तिथे जेवलात तर तुमचा तो जेवणाचा खर्च वाचतो. तर आता मी हा तुम्हाला थोडाफार खर्च सांगितला किती येईल ते. तर आजचा व्हिडिओ हा मी इथेच थांबवतो. मी आशा करतो की हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल आणि अजून पण ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.